माथेरानच्या पेब अर्थात विकटगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 12 जणांच्या ग्रुपमधील एका तरुणावर अचानक दरड कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली। या अपघातात तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला आणि तो किल्ल्यावरच अडकून पडला। मात्र नेरळमधील शिवगर्जना रेस्क्यू टीम आणि पोलिसांच्या धाडसी बचाव मोहिमेमुळे त्याची सुखरूप सुटका करण्यात आली। ठाणे इथून आलेला 12 जणांचा ट्रेकिंग ग्रुप शनिवारी माथेरानजवळील पेब अर्थात विकटगड किल्ल्यावर ट्रेकसाठी गेला होता। दरम्यान परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानक दरड कोसळली। या दरडीत 31 वर्षीय कौस्तुभ परब याच्या पाठीवर मोठा दगड पडल्यानं त्याचा पाय फ्रॅक्चर झाला। जखमी अवस्थेत तो किल्ल्यावरच अडकून पडल्यानं इतर ट्रेकर्समध्येही घबराहट पसरली। घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी तातडीनं फणसवाडी आणि आनंदवाडी इथे शिवगर्जना रेस्क्यू टीमला पाचारण केलं। 2 पोलीस कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं रेस्क्यू टीममुळे मुसळधार पाऊस आणि अत्यंत कठीण परिस्थितीत बचाव मोहीम सुरू केली। काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जखमी कौस्तुभ परब याला स्ट्रेचरच्या सहाय्यानं सुरक्षितपणे किल्ल्यावरून खाली आणण्यात आलं। त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। या धाडसी बचाव मोहिमेमुळे एका तरुणाचा जीव वाचला असून शिवगर्जना रेस्क्यू टीम, नेरळ पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय। पावसाळ्यात डोंगराळ भागात ट्रेकिंग करताना हवामानाचा अंदाज घेणं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं आणि आवश्यक सुरक्षा उपाय करणं अत्यंत गरजेचं असल्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।